लोकमान्य टिळक यांना आधुनिक भारताचे शिल्पकार मानले जाते। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा त्यांचा घोष आजही प्रेरणादायी आहे। स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या योगदानामुळे भारतीय जनमानसात राष्ट्रभक्तीची भावना जागृत झाली। त्यांनी गणेशोत्सव, शिवजयंती सारख्या सार्वजनिक उत्सवांद्वारे समाज जागृती केली। टिळक हे केवळ स्वातंत्र्य सैनिक नव्हते, तर निर्भीड पत्रकार, महान विचारवंतही होते। इंग्रजांविरोधात परखड लिखाण केल्यामुळे त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला। तुरुंगवासात त्यांनी श्रीमद भगवद्गीता, रहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला, जो आजही प्रेरणादायी मानला जातो। राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यास लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मुन्शी प्रेमचंद आणि राष्ट्रकवी दिनकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कार्यरत आहे। यावेळी झाडाचे अध्यक्ष नीरज कुमार यांनी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट देऊन उपक्रमाची माहिती दिली। त्यांनी सांगितले की लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीत होणारा हा नाट्यप्रयोग रत्नागिरीसाठी अभिमानाची बाब असून ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यांनी रत्नागिरीकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले। नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शक मुजीब खान यांनी सांगितले की रत्नागिरीमध्ये प्रथमच लोकमान्य टिळक यांच्या जीवन व विचारावर आधारित नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे। या माध्यमातून युवकांना स्वराज्याचा इतिहास, टिळकांचे कार्य समजून घेण्याची संधी मिळेल। खासदार नारायण राणे यांचे प्रतिनिधी स्वीय सहाय्यक योगेशजी मगदूम यांनी या उपक्रमाचे स्वागत करत स्वराज्य पर्व यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला। त्यांनी सांगितले की या नाट्यप्रयोगामुळे तरुण पिढीत स्वराज्याविषयी जाणीव अधिक दृढ होईल। दिल्लीहून आलेल्या प्रतिनिधींमध्ये राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यासाचे अध्यक्ष नीरज कुमार, विश्वभारती शांतिनिकेतनचे हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक सुभाषचंद्र राय, दिग्दर्शक मुजीब खान तसेच लोकमान्य टिळकांची भूमिका साकारणारे तेजस परीख यांनी टिळक जन्मभूमीला भेट दिली। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त 23 जुलै 2026 रोजी रत्नागिरी येथे लोकमान्य टिळक या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या पत्नीची भूमिका रत्नागिरीची युवा लोकगायिका राधिका भिडे साकारणार असल्याचे नीरज कुमार यांनी सांगितले।